नाथजींचं वाङ्मयीन विग्रह स्वरूप असणारी शिवमहापुराण कथा. त्या शिवमहापुराण कथेतील आजचा हा तृतीय दिवस. भगवंताची असीम कृपा आपल्यावर आहे की ज्या अनुषंगाने आपल्याला सत्संग श्रवण करायला मिळतो. आपल्या जीवनामध्ये अलक्षणीय योग निर्माण झाल्यानंतरच सत्संग प्राप्त होतो. सत्संग तसा प्राप्त होतच नाही. इथे येण्याची आवड लागण्यासाठी, परमार्थाची आवड लागण्यासाठी पुण्यच लागतं. संसाराची आवड लागण्यासाठी पुण्य लागत नाही, पण परमार्थाची आवड लागण्यासाठी मात्र निश्चित पुण्यच लागतं. विदाऊट पुण्याशिवाय देव आवडतच नाही. ज्ञानोबारांची फार गोड भाषा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माचं सुकृत ज्या वेळेला उदयाला येतं त्या वेळेला देव आवडायला लागतो. देव तसा नाही आवडत. पुण्य उदयाला आलं की नंतर माणसाच्या जीवनामध्ये भक्ती प्राप्त होते, सत्संग प्राप्त होतो. मनुष्य जन्मामध्ये 4 प्रकारच्या कृपा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर 4 कृपा जर त्याने संपादन केल्या नाहीत तर ते जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला कधीच म्हणता येत नाही. कोणत्या कृपा आहेत त्या? सगळ्यात पहिली कृपा आहे मनाची कृपा. दुसरी कृपा आहे ग्रंथ कृपा. तिसरी कृपा आहे संत कृपा आणि चौथी कृपा आहे भगवंत कृपा. निश्चित आपल्यावर एक कृपा तर आहे, ज्याचं नाव आहे मन. मस्त रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, जेवण करावं आणि मस्त झोपावं प्रत्येकाला वाटतं. पण अशाही दिवसाला ज्या अर्थी तुम्ही कथेमध्ये येऊन बसलात त्या अर्थी पहिली कृपा तुमच्यावर झालेली आहे मनाची. अन्यथा मनाची कृपा जर झालेली नसती तर तुम्ही आलेच नसते. म्हणून पहिली कृपा आहे तुमच्यावर, मनाची कृपा आहे. का? कारण हिमायतनगरची लोकसंख्या इतकीच नाही आहे. प्रत्येकावर ही मनाची कृपा नाही आहे. हे एखाद्यावरच होते. आणि म्हणून पहिली कृपा आहे मनाची कृपा. दुसरी कृपा आहे ग्रंथ कृपा. जो ग्रंथ तुम्ही वाचला, ज्या ग्रंथाचं श्रवण करतात, जर त्या ग्रंथाची तुम्ही एकनिष्ठ राहिलेत आणि त्या ग्रंथाशी जर तुम्ही खूप त्या ग्रंथाला रटलंय, त्या ग्रंथाचं खूप वाचन केलंय किंवा पठन केलंय किंवा श्रवण केलंय, तर एक दिवस तो ग्रंथ तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. ग्रंथाची कृपा होते. मायबाप ग्रंथ बोलतात आपल्याशी. फक्त ती कृपा संपादन करण्यासाठी त्याला घासावं लागेल. तेच ते परत 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 जसं विषयाची आवड आपल्याला परत परत लागते, तशी ग्रंथाची आवड, तशी भगवंताच्या कथेची आवड लागली पाहिजे. तर तो ग्रंथ आपल्यावर कृपा करतो. भगवंताचं 2 प्रकारचं स्वरूप आहे. एक भगवंत परचा विग्रह स्वरूपात आहे आणि एक भगवंत चर्चा विग्रह स्वरूपात आहे. परचा विग्रह त्याला म्हणतात की जे भगवंत मूर्तीमध्ये आहेत. मूर्तीमध्ये असणं हे परचा विग्रह. पण मूर्तीमधूनही त्याला प्रकट करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याची चर्चा विग्रह ऐकणं आणि श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे. तो चर्चा विग्रह जर कुठला असेल तर तो कथा आहे, तो सत्संग आहे. म्हणून ते ग्रंथ ही आपल्यावर कृपा करतात. पहिली कृपा मनाची, दुसरी कृपा ग्रंथाची.
आणि तदनंतरची कृपा आहे संताची. जिथपर्यंत मनुष्य जन्मामध्ये संत कृपा होत नाही तिथपर्यंत परमार्थ फलिद्रूप होतच नाही. परमार्थाची फलश्रुती प्राप्त करून घ्यायची असेल तर संत कृपा अत्यंत ग्राह्य आहे. सत्संगेन परमप्राप्य येणं, सगळं प्राप्त होतं सत्संगाने. सर्वस्व मिळतंय. सर्वस्व मिळतंय म्हणजे भगवंत मिळतोय, कारण भगवंताच्या पुढे सर्वस्व काहीच नाहीये. आणि म्हणून सत्संग अत्यंत महत्वाचा आहे. संत संग प्राप्त झाला, संताची कृपा प्राप्त झाली की मग भगवंताची कृपा होण्यासाठी वेळच लागत नाही. सगळ्यात शेवट आहे देवाची कृपा. डायरेक्ट देवाची कृपा आपल्यावर होऊ शकते, होत नाही असं नाही. कारण संत कृपा होण्यासाठी ही देवाचीच कृपा लागते. पण देवाची कृपा झाली आणि संत कृपा जर झाली नाही तर देव कधी कधी धरल्या जातो, कधी कधी सुटल्या जातो. तो भगवंताची भक्ती टिकून राहावी याच्यासाठी पहिले संत कृपा आणि नंतर भगवंत कृपा हा स्टेप आहे. कारण देव आपल्या समोरून जरी गेला तरी आपल्याला कळत नाही, ते दाखवणारा कोणीतरी पाहिजे. तो दाखवणारी व्यक्तिमत्व, तो डोळस जर कोण असेल तर ते संत आहेत. रवी दीप हिरा दावी ती देखणे अदृश्य दर्शने संताची. अदृश्य वस्तू दाखवण्यासाठी कोणीतरी पायाळू व्यक्ती लागतो. या जमिनीमध्ये धन आहे, पण हे धन दाखवण्यासाठी जसं पायाळू व्यक्ती लागतो, तेही त्याच्या पायाला अंजन घालावं लागतं. नंतर ते मोठी प्रक्रिया आहे. मला तिकडे जायचं नाही. तसल्या भानगडीत जास्त जातात मग माणसं, म्हणून मला तिकडे जायचंच नाही. पण पायाळू व्यक्तीला दिसतंय, नाही दिसत असं नाही, दिसतंय. मग आपल्याला का दिसत नाही? कारण आपल्याकडे ती नजर नाहीये. तसं साधू संतांना जगतामध्ये कुठे देव नाही दिसला हो, सगळीकडे दिसलाय. सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पान. सगळीकडे त्यांना देव दिसलाय. आपल्याला मंदिरात दिसत नाही हा विषय भिन्न आहे. त्यांना गाढवात देव दिसला म्हणून त्यांनी गाढवाच्या मुखात पाणी टाकलंय. त्यांना कुत्र्यात देव दिसलाय म्हणून त्या कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन नामदेव महाराज लागले. त्यांना जगतामध्ये देवाच्या व्यतिरिक्त काहीच दिसलं नाही. विठ्ठल जडीस्तडी भरला रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. या भूमिकेवर ते संत पोचलेले असतात. त्यांना सगळीकडे देव दिसतोय म्हणून ते आपल्याला दाखवण्यासाठी सक्षम असतात. आपल्याला कुठेच दिसत नाही. म्हणून संतांनाच शरण जावं लागतं देव बघण्यासाठी. तिसरी कृपा संत कृपा आणि चौथी कृपा आहे भगवंत कृपा. सर्वस्वाची प्राप्ती झाली आणि देव कृपा जर नसेल, भगवंताची कृपा नसेल तर ते जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला कधीच म्हणता येत नाही. आणि त्या भगवंताच्या कृपेसाठी कुठले साधन कलियुगामध्ये करावे लागतील तर शिव महापुराणामध्ये आपण काल ऐकत होतो श्रवणस्य विभेदेन. सगळ्यात पहिलं साधन आहे श्रवण. श्रवण कसं असावं? मी काल सांगितल्यासारखं असावं. बरोबर आहे की ना? कथा सुरू झाली की झोप लागली पाहिजे, असलं श्रवण नसलं पाहिजे. श्रवण झाल्यानंतर घरी जाऊन किती जणांनी मनन केलंय काल सांगितलं होतं मी. नाही महाराज तुम्ही फक्त सांगा हो, करायचं की नाही करायचं ते आमचं आम्ही बघू. बरं जाऊ द्या, मी माझं काम करतो. आम्ही आहे पोस्टमन, आम्हाला पत्र पोचवायचे आहेत. तुम्ही वाचा नाही तर फाडून टाका, काही घेणं देणं नाही. आम्ही पोस्टमन आहे, निरोप घेऊन आलोय. श्रवणाच्या 3 प्रक्रिया आहेत: श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यास.
श्रवण केल्यानंतर त्याचं मनन झालं पाहिजे, नंतर त्याचं आचरण झालं पाहिजे. बरेच जण कथा ऐकतात पण ते ऐकल्यानंतर आचरणात आणतातच असं नाही. एक सेठजी होते दुकानदार, आणि ते सेठजी रोज श्रावण महिन्यामध्ये पोथी ऐकायला जायचे. त्यांच्या गावात महिनाभर पोथी बऱ्याच गावात असते. तुमच्या इथं तर डायरेक्ट कथाच असतात, इथलं तर काय बोलायचं कामच नाही, पण ते बऱ्याच गावांमध्ये 1-1 तास रोज रात्री पोथी असते. मग ते सेठजी रोज ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी जायचे. एक दिवस किराणा दुकान होतं. त्या दुकानामध्ये जे विकण्यासाठी गहू होते त्या गव्हामध्ये जरा किडे पडले होते. बरेच दिवस झाले पाऊस पडतोय सारखा. रामकृष्ण रे महाराज या. सारखा पाऊस पडतोय. सारखा पाऊस पडतोय म्हणून आज ऊन पडलं होतं म्हणून त्या सावकारांनी, त्या दुकानदारांनी ते गव्हाची गोणी घेतली आणि बाहेर वाळत टाकली. जशी ती गव्हाची गोणी बाहेर वाळत टाकली, त्याला असं उन्हाला टाकलंय आणि टाकल्यानंतर प्रवचनाचा टाइम झाला म्हणून त्या सावकाराने दुकानदाराने मुलाला सांगितलंय, म्हटले बाळा या गव्हाकडे लक्ष दे, एखादं ढोर जनावर येईल आणि खाऊन जाईल, याच्याकडे लक्ष दे, मी प्रवचनाला चाललोय. असं म्हटल्यानंतर तो मुलगा म्हटला बाबा तुम्ही बिनधास्त जा, टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, तुम्ही जा. बाप प्रवचनाला गेला आणि प्रवचनाला गेल्यानंतर प्रवचन सुरू झालंय. अर्ध्यापर्यंत प्रवचन आलंय, थोडंच बाकी होतं. तेवढ्यामध्ये काही पाहुणे आलेत. त्या पाहुण्यांनी विचारले, का रे बाळा तुझे बाबा कुठे गेलेत? काका अहो या ना आतमध्ये बसा, चहा पाणी वगैरे घ्या. अरे आम्ही येतोय बसतोय पण आम्हाला अर्जंट काम आहे तुझ्या बाबांसोबत, त्यांना पहिले बोलून घेऊन ये. मग हा मुलगा म्हणतोय काका तुम्ही बसा, तिथपर्यंत मी जाऊन आलोय. मंदिरात आलाय. मंदिरात आल्यानंतर जे ज्ञानेश्वरी सांगणारे वक्ते होते त्या दिवशी ते फार गोड एक ओवीवर बोलत होते. त्या ओवीचा भाव आणि अर्थ फार गोड आहे. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. जे डोळ्याने दिसते ते भगवंत माना, असं ते महात्मे सांगत होते. आणि सांगितल्यानंतर ते मुलाने ऐकलं. त्याचं मन फार कोवळं होतं. ते मनामध्ये त्याचा घर करून घेतलंय की जे डोळ्याने दिसतंय ते सगळं देव आहे. मग तेवढ्यामध्ये प्रवचन संपलंय आणि वडिलांना सांगितले बाबा अहो असे असे पाहुणे आलेत आणि तुम्हाला त्यांनी अर्जंट घरी बोलवलंय. तेव्हा सावकार म्हणतात तू जा, त्या पाहुण्यांना चहा पाणी वगैरे दे, आणि चहा पाणी देईपर्यंत मी महाराजांना दक्षिणा दिली की लगेच घरी आलो, आत्ता येतो. तो मुलगा निघाला आणि निघाल्यानंतर दुकानाच्या बाहेर जे गहू वाळत टाकले होते त्या गव्हाला खाण्यासाठी एक गाय तिथे लागली होती. ती गाय ते गहू खाते. त्याने डोळ्याने बघितलं तरी सुद्धा त्या गाईला तो हाकलत नाही. का? कारण तो मनातल्या मनात विचार करतोय. आताच ज्ञानेश्वरीमध्ये महाराज सांगत होते जे जे दिसे भूत ते ते मानी जे भगवंत. जे डोळ्याने दिसते ते सगळं भगवंत आहे. मग गायीत तर 33 कोटी देवता आहेत, तिला कसा हाकलावं म्हणून त्या बालकावर त्याच्या मनावर त्याचा परिणाम झाला आणि त्याने त्या गायीला हाकललं नाही. आतमध्ये गेला, पाहुण्यांना चहा पाणी देऊ लागला. तितक्यात सेठजी आले, हातातल्या काठीने त्या गायीला मारलं आणि हाकलून लावलं. जसे आत आले दुकानामध्ये आल्याबरोबर म्हणतात काय रे मूर्खा, तुला काय सांगितलं होतं लक्षात आहे का? म्हटले बाबा काय? अरे गहू वाळत घातले, त्याच्यावर जर गायी लागल्यात, कोणी वासरं गायी आल्यात तर त्याला हाकल तुला सांगितलं नव्हतं का? हो बाबा सांगितलं होतं. मग तुला दिसली नाही का एवढी मोठी गाय? अर्धे गहू खाऊन टाकले. बाबा अहो मला ती गाय दिसली, मग का हाकलली नाही? अहो बाबा मी प्रवचनात आलो होतो ना, तिथे प्रवचनात ते महाराज सांगत होते जे जे दिसे भूत ते ते मानी जे भगवंत. जे डोळ्याने दिसते ते सगळं भगवंत आहे. मग त्या गाईला कसं हाकलावं? तेव्हा ते शेठजी म्हटले बावळटा, प्रवचनातलं प्रवचनातच सोडायचं असतं, घराला आणायचं नसतं. असले महाराज किती ऐकले तरी काय फायदा? श्रवण करत असताना ऐका आणि इथेच सोडून देऊ नका, त्याचं अंतःकरणामध्ये काहीतरी त्याला उतरवा. अर्धवट ऐकलं की फार मोठा घोड होतो.
ज्ञान श्रवण करा. श्रवण भक्ती अशी आहे की या श्रवण भक्तीने भगवंताची प्राप्ती होते. यात कसल्याही प्रकारचा संशय नाही. म्हणून पहिली भक्ती सांगितली श्रवण